सर्वांचं गुगल मीट साठी हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. सर्वांना गुगल भारतीय कोल्हापूर मंचच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सर्वात प्रथम आपण आज 6 डिसेंबर आपल्या भारतीय कोल्हापूर मंच याचं वर्धापन दिनानिमित्त आपण आज या कविकट्ट्यावर जमलेलो आहोत. आणि आज आपण या कविकट्ट्यावर झाशीची राणी हा या उपक्रमाबद्दल आपण कविता सादर करणार आहोत, चारोळ्या सादर करणार आहोत. तर कविकट्ट्यावर आलेल्या सर्व सारस्वतांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि पाठबळ भारतीय कोल्हापूर मंच आणि रोहिणीताई यांना सदैव आहे, यापुढेही राहील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर. गाणेकर सर, तुमचं गुगल मीट मध्ये हार्दिक स्वागत आहे. तुमचा माईक ऑन करा. माझा आवाज ऐकायला येतो ना ताई? हा, आला आता. बोला. ओके. हा, बोला. काय थोडी जरा गडबड झाली ती. हे त्याची लिंक गेली ती कुठेतरी, त्यामुळे नंतर सापडली लगेच. हा, एक मिनिट फक्त फॅन लावतो जरा. फॅन गरम व्हायला. ताई, माझा आवाज येतोय का? हॅलो. येतोय. काशीलकर बोलतोय. हो सर, बोला ना. येतोय आवाज. रोह्याहून. हा, येतोय ना? ठीक आहे. हो. नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. सर्वजण आले आपल्या याच्यामध्ये कविकट्ट्यामध्ये. येतायत अजून जॉईंट होतात. आले. इंडियन टाइम होतोय ना अजून. हो, आले. बरं. आलेल्या सर्व सारस्वतांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्या भारतीय कोल्हापूर मंच याचा वर्धापन दिन 6 डिसेंबर म्हणून आपण साजरा करतोय, 3रा वर्धापन दिन. आणि आजच्या उपक्रमामध्ये आपण झाशीची राणी या विषयावर चारोळ्या आणि कविता घेणार आहोत. तर सर्वप्रथम भारतीय इतिहासातील एक अमर नायिका राणी लक्ष्मीबाई हा विषय घेऊन आपण आजचा कार्यक्रम सादर करणार आहोत. त्यांच्या आयुष्याची कथा आणि त्यांच्या कार्याचा महिमा आपण आज आपल्या सर्वांच्या चारोळ्यातून आणि कवितेमधून ऐकणार आहोत. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म वाराणसी येथील ब्राह्मण कुटुंबात झाला. मनकर्णिका तांबे असं त्यांचं नाव होतं आणि त्यांना टोपण नावाने मनू म्हणून ओळखले जाते. त्यांना त्यांच्या वडिलांनी अनेक कलेमध्ये निपुण केलं होतं. आणि या प्रथम चारोळी जी आहे ती मी रोहिणीताईंना विनंती करतो. एकच मिनिट. थँक्यू प्रवीण सर. धन्यवाद प्रवीण सर. झाशीची राणी लक्ष्मीबाई. बालपणी संस्कार रूपी अमृत मिळता. युद्ध कलेत मनु पारंगत. रणांगणात लढता झाली अजरामर वीरांगत. धन्यवाद सर. धन्यवाद ताई. खूप सुंदर अशी चारोळी आपण सादर केली प्रथमतः. आणि पुढे आपण आपला प्रवास नेतो आहोत आजच्या कविकट्ट्यावर. मणिकर्णिका यांचा जन्म वाराणसी येथे 19 नोव्हेंबर 1828 मध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला. मनकर्णिकेला स्वातंत्र्याची खूप आवड होती आणि ती नेहमीच निर्भय आणि आत्मविश्वासाने भरलेली असायची. याच विषयावर मी माझी स्वतःची चारोळी सादर करतोय.
मनकर्णिका छबिली ती काशीची, मनकर्णिका छबिली ती काशीची, शोभे राणी लक्ष्मी झाशीची, आई लढवई त्या दत्तक पुत्राची, प्राणपणाने लढली ती ब्रिटिशांशी, प्राणपणाने लढली ती ब्रिटिशांशी. धन्यवाद. वा, सुंदर. खूप सुंदर. वा सुंदर छान अहो, छान. टाळ्या वाजून सगळ्यांना- सुंदर. सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिप्राय द्या चांगला. धन्यवाद. धन्यवाद. हा. या झाशीची राणी बालपणी त्यांच्या शौर्यगाथा ज्या आहेत त्याच्यातली एक छोटीशी गोष्ट आहे. सर सर एक मिनिट, अजून अजून लोक ऍड होते, एकच मिनिट. जरा मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण जे 10 जण हजर आहोत आणि त्याच्यातही काही लोक ऍड होत आहेत, पण त्यांनी शेवटपर्यंत राहा. कारण कसं आहे, एखादी व्यक्ती ऍबसेंट असेल तर त्याच्या जागी आपण दुसऱ्या व्यक्तीचं काव्यवाचन घेऊ शकतो, किंवा आपल्याकडे वेळ उरला तर आपण त्यांचंही काव्यवाचन घेऊ शकतो. आणि तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि प्रत्येकाच्या कवितेला टाळ्या वाजवून प्रतिसाद द्या प्लीज. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. झाशीच्या राणीची शौर्याची जी कथा आहे त्यामध्ये त्यांनी एका मुलाला वाघाच्या हल्ल्यापासून वाचवले होते. त्यांची ती शौर्यगाथा, त्यांचं धैर्य, यामुळेच त्या लहानपणापासून खूप आदर्श ठरल्या. अशा महान व्यक्तीचा विवाह झाशीचे महाराज गंगाधरराव यांच्याशी झाला आणि या विवाहाने इतिहासामध्ये एक वेगळी दिशा निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात इतिहासातही एक मोठे पर्व घडवले. आपण दत्तात्रय गुरव सर यांच्याकडनं चारोळी ऐकणार आहोत. सर, विनंती करतो तुम्हाला आपली चारोळी सादर करा. सर माईक ऑन करा ना, गुरव सर. दत्तात्रय सर, माईक ऑन करा. हा हा, आला का? हो हो. हो. तर आजच्या या गुगल मीट संमेलनास सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी चालू सादर करतो. चालू करू का? हो हो. हो हो सर. हॅलो. हो सर. वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, तिने वाचविले लहान मुलास, तिने वाचविले लहान मुलास, तिने कर्तृत्वाचा ठसा उमटवला, तिने कर्तृत्वाचा ठसा उमटवला, तयास स्वातंत्र्य लढ्याचा, तयास स्वातंत्र्य लढ्याचा साक्षी आहे इतिहास, साक्षी आहे इतिहास. धन्यवाद. वा, खूप छान सर, खूप छान. सुंदर आहे सुंदर आहे. धन्यवाद. टाळ्या वाजवून अभिप्राय द्या. खूप सुंदर. छान छान. यानंतर आपण आपला आजच्या कविकट्ट्याचा विषय असंच पुढे नेत आहोत. गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांना विवाहानंतर एक मुलगा झाला, परंतु तो लहानपणीच निधन पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्यांनी दामोदर नावाचा मुलाला दत्तक घेतले, परंतु ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यवस्था हडप करण्याच्या धोरणात झाशीचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला. ब्रिटिशांनी दत्तक पुत्र दामोदररावला महाराज म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आणि झाशीवर आपला हक्क सांगितला. आणि पुढची चारोळी सादर करण्यासाठी मी रुचाताईंना मंचावर आमंत्रित करतो. रुचाताई, कृपया आपली चारोळी सादर करा. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नमस्कार आणि भारतीय कोल्हापूर मंच 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मी आता चारोळीकडे वळते. आवाज येतोय माझा? हो हो ताई. आवाज येतो? येतोय. हो येतोय. चारोळी सादर करते मी. दादा, झाशीच्या राणी दरवाजा लाव ना. झाशीच्या राणी समूह सम्राज्ञी पुन्हा होणे नाही, सम्राज्ञी पुन्हा होणे नाही, दत्तक पुत्रासाठी फिरंग्यांची, दत्तक पुत्रासाठी फिरंग्यांची लढण्या वीरांगणा वीरांगणा उभी राही. धन्यवाद. खूप छान, खूप छान. धन्यवाद. छान आहे, छान. धन्यवाद. धन्यवाद. खूपच सुंदर अशी चारोळी सादर केली तर रुचाताई.
या पुढचा प्रवास आपण घेऊयात. झाशीच्या राणीचा संघर्ष अत्यंत प्रखर आणि धैर्यशील होता. अत्यंत पराक्रमी लढत असताना झाशीची राणी गंभीरपणे जखमी झाली, परंतु तिने हार मानली नाही. तिने शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार केला आणि जखमी अवस्थेतही ब्रिटिशांशी लढा दिला. पुढे काय झाले हे आपण मनीषाताई यांच्या चारोळीतून ऐकणार आहोत. मी मनीषाताई यांना विनंती करतो, कृपया आपली चारोळी सादर करा. मनीषाताई आहात ना? आल्या होत्या मगाशी, आल्या होत्या त्या. नाव दिसत नाहीये. ओ लेफ्ट झाले की नाही? आहेत ना. अहो माही ऑन करा मनीषाताई, माही ऑन केलं. आहेत आहेत. आवाज येतो, बोला. धैर्याने केला संघर्ष, झाल्या जरी गंभीर जखमा, हार नाही मानली अंतिम क्षणापर्यंत. शौर्य आणि धैर्याची इतिहास गातो गाथा त्यांची आजपर्यंत. खूप सुंदर, धन्यवाद. खूप सुंदर, छान छान. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा अंतिम संघर्ष 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट गावात झाला. त्या शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत कशा ब्रिटिशांशी लढल्या याची शौर्यगाथा आपण दीपक पवार सर यांच्या चारोळीतून ऐकणार आहोत. दीपक पवार सर, मी विनंती करतो. जरा घेता का 2 मिनिटं? हां तुला तर घेता का जरा? हां 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 प्लीज. धन्यवाद सर. सॉरी बरं का. नाही नाही चालेल. नंबर देता का? हां नाही नाही चालेल चालेल, काय हरकत नाही. प्लीज सॉरी बरं का. यानंतर आपण कवी कट्ट्यामध्ये जे बाकीचे जे सारस्वत आज आलेले आहेत त्याच्यापैकी कुणाला जर सांगायचं असेल चारोळी? एक मिनिट, मला सर बोलायचं होतं 2 मिनिटं. आम्ही कार्यकारी टीमने मुद्दामून चारोळी सादर केली आहे का, तर तुम्हाला काव्य वाचनास वेळ मिळावा म्हणून. तेव्हा कोणीही जास्त इकडचा तिकडचा न बोलता काव्य वाचन करावे हीच आमची अपेक्षा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल. ठीक आहे. आणि सर्वांचीच नावे मला माहीत नाही आहेत, परंतु आपण चारोळी सादर करताना सुरुवातीला आपलं नाव सांगावं आणि चारोळी किंवा आणि कविता सादर करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. सर सादर करू का? हो हो हो. समरांगणी झुंज देता रणरागिणी ती लढली. समरांगणी झुंज देता रणरागिणी ती लढली. अंगलांशी संघर्ष करता करता अमर मायभूमीसाठी अमर ती झाली. झाशीची राणी अमर झाली. वा, धन्यवाद. धन्यवाद दीपक सर. खूप छान, सुंदर. तुझी केली. धन्यवाद सर. मी बोलू का? मी पाचवीकर. हो सर. मी सादर करू का कविता? हो हो हो. हॅलो, मी अजित पाचवीकर, रोहा, रायगड. वा. हॅलो. हा बोला 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 सर. बोला. आवाज येतोय ना? हो येतोय. आम्ही बोलतो. हा हो बोला बोला सर. झाशीची राणी महालक्ष्मी, शूरवीर पराक्रमी ती राणी, शूरवीर पराक्रमी ती राणी, होती भारी ती मानिनी. राज्य होती तिचे झाशीचे, पराक्रमी ती होती मर्दानी. खंबीरपणे सांभाळून तिने राज्य, नाही डगमगली ती विरांगना. किल्ल्यावर इंग्रजांनी शिशाड रोवून ढाल तरवार घेऊन मारले कितीक जणा. बांधिले मूल पाटी स्वराज्याचे, लढली महान क्रांती झाली. घोड्यावर बैसून तिने उडी तटावरून घेतली. रक्त रक्त झाले वाहिले पाट, रक्त रक्त झाले वाहिले पाट. मर्दानी पोशाख भरला जखमानी. श्वास सोडला तिने शेवटचा.
वाहतो आदरांजली मनोमनी, वाहतो आदरांजली मनोमनी. खूप सुंदर असं सादरीकरण झालं. सुंदर. खरं ती आठवण धन्यवाद. तर छान सुंदरच आहे. धन्यवाद सर. खूपच सुंदर अशी कविता मी तुम्ही सादर करतो. सगळ्यांचे आभार. खूप सुंदर कविता. प्रवीण सर, मी तुम्हाला नावाची लिस्ट पाठवली, ती बघा ना. हो बघितली मी. बोलू मी. यानंतर मी डॉक्टर जेनेट यांना विनंती करतो, त्यांनी आपली कविता चारोळी कवी कट्ट्यावर सादर करावी. डॉक्टर जेनेट आहेत का? नाहीत वाटतं, नाहीत दिसत. जेनेट मॅडम दिसत नाही. दिसत नाहीत. बरोबर. बरं, मग पुढचं नाव घ्यायचं. अजून कोणी आहे का? मी निवृत्ती कोरडे. हा निवृत्ती सर आपण घेऊ शकता. हो घ्या घ्या सर. घेऊ का मी? हो 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 घ्या निवृत्ती सर. मी निवृत्ती कोरडे. माझी झाशीची राणी नाव आहे माझ्या कवितेचं. मनकर्णिका कन्या महाराष्ट्र भूमी थोर, मनकर्णिका कन्या महाराष्ट्र भूमी थोर, झाला तिचा जन्म कार्य करणे अपार. वरले गंगाधरपती, वरले गंगाधरपती लक्ष्मी नामाभिधान, झाले झाशी सासर राणीपद सिंहासन. चपळ घोडेस्वार नाही तोडीस वीर, चपळ घोडेस्वार नाही तोडीस वीर, नारी सेना दुर्गा दल मारे रणांगणा तीर. गोऱ्यांचा खलिता खालसा संस्थाना, गोऱ्यांचा खलिता खालसा संस्थाना, तलवार परजली ललकारली विरांगना, तलवार परजली ललकारली विरांगना. स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य संग्राम पुत्र पाटीला, स्वातंत्र्य संग्राम पुत्र पाटीला, सात तात्याची सम्राट तिला, सात तात्याची सम्राट तिला. अरे वा, मस्त. गोरा साहेब क्रूर फार, गोरा साहेब क्रूर फार, गोळी छातीवर झेलण्या तयार, गोळी छातीवर झेलण्या तयार. झाशीची राणी रणचंडिका झाली, झाशीची राणी रणचंडिका झाली, घोड्यावर स्वार इंग्रजा भिडली, घोड्यावर स्वार इंग्रजा भिडली. जिजाऊची लेक गरजली गोऱ्याला, जिजाऊची लेक गरजली गोऱ्याला, नाही देणार कधी माझ्या प्रिय झाशीला, नाही देणार कधी माझ्या प्रिय झाशीला. मर्दांगी अंगा पंगा घेतला, मर्दांगी अंगा पंगा घेतला, प्राणार्पण स्वातंत्र्या मुजरा पायाला, प्राणार्पण स्वातंत्र्या मुजरा पायाला. धन्यवाद. मस्त मस्त सर. मस्त छान कविता. सुपर. धन्यवाद धन्यवाद. खूप छान सर, खूप छान कविता सादर केलीत. यानंतर धन्यवाद सर. कविता झाल्यानंतर, कविता वाचन झाल्यानंतर सगळ्यांनी आपले माईक ऑन करून टाळ्या वाजवून प्रतिसाद द्याल. हो. यानंतर नवनाथ मुळवी सर यांना मी विनंती करतो. नवनाथ मुळवी सर आहेत का? होते आता. रोहिणीताई मी म्हणू का? हो हो हा म्हणा म्हणा छायाताई, मग म्हणा. वीणाताई येत वाटतं. हा मी वीणाताई. बरं, नाव सांगून म्हणा मग. तुमचं नाव सांगा. माईक ऑन नाहीये. माईक ऑन करा आणि म्हणा. ताई वीणाताई माईक ऑन करा. माईक. वीणाताई ऐकू येत आहे? हो हो आता येते. हो येतं येतं, आता बोला. नमस्कार, मी वीणा मुळे कविता सादर करते आहे. कवितेचा शीर्षक आहे मर्दानी. संगती पुत्र बांधुनी पाठविला, संगती पुत्र बांधुनी पाठविला, निघाली शौर्यवती लढाईला, निघाली शौर्यवती लढाईला. करी घेऊनी नग्न तलवारीला, जणू लखलखत्या बिजलीला, नावाजले तिच्या शौर्य तेजाला, निघाली शौर्यवती लढाईला. संगती पुत्र बांधुनी पाठविला, तिलखत अंगात चढविला,
धारदार जमिया कमरेला, मर्दानी डोईस बांधते फेट्याला, निघाली शौर्यवती लढाईला, बांधुनी पाठीला. इमानी घोडा चौफेर उधळला, अचंबित भानू पूर्व दिशेला, पवनही स्तंभित क्षणाला, निघाली शौर्यवती लढाईला, संगती पुत्र बांधुनी पाठीला. दुष्टकाळ जात पुढे पुढे, झाशी वासी बळी पडती बापुडे, गोऱ्यांची दहशत तुटे आतडे, गुरुज पडता हृदयास पडती तडे, रणयोद्ध्यांनी फेकला तटावरुनी घोड्याला, निघाली शौर्यवती लढाईला, संगती पुत्र बांधुनी पाठीला, निघाली शौर्यवती लढाईला. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप सुंदर कविता होती. यामध्ये पाठीला बांधून म्हणजे जे आपण चित्र समोर उभं आणलं की झाशीच्या राणीला पाठीमाग मुलाला बांधलेलं आहे, ते चित्र समोर आणलं की एक आणि ती ढाल आणि तलवार अशी ती वीरांगना आपल्या नजरेसमोर आपल्याला बघायला मिळते. प्रत्यक्ष लढाईचं चित्र समोर उभं राहिलं. हो हो, उभं राहिलं. खरंच खूप सुंदर अशी कविता विनाताई, खूप सुंदर, मला खूप आवडली. यानंतर मी विनंती करतो, आता जे कुणी याच्यामध्ये आहेत सारस्वत, त्यांनी आपलं नाव सांगा आणि कविता सादर करा प्लीज. छाया बोरकर आहे, छाया उमरसकर आहेत का? होते की होती मगाशी, आता होत्या. छाया वैजनाथ सर उमरसकर. आहेत, वैजनाथ सर. वैजनाथ सर, मग तुम्ही वाचा. वैजनाथ सर माईक ऑन करा. हॅलो, आवाज येतोय? बोला. येतोय का आवाज माझा? ना हा येतोय, बोला बोला सर बोला. माझं नाव वैजनाथ जयसिंग जाधव. माझं नाव वैजनाथ जयसिंग जाधव. मी कविता सादर करतोय. माझं खरं म्हणजे उद्या होतं, पण आता सारस्वत नाहीत वाटते बाकीचे, त्यामुळे मी सादर करतोय माझी कविता. माझ्या कवितेचं नाव आहे झाशीची राणी. स्वातंत्र्य संग्रामातील, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील होती लक्ष्मीबाई शूरवीर, रणांगणात ब्रिटिशाची बिजली समग चालवली तलवार. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील होती लक्ष्मीबाई शूरवीर, रणांगणाची चालवली तलवार. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता ठरली आपल्या कर्तृत्वाने, जनमानसात स्थान मिळवले आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने. महिला सेना तयार केली झांसी राजमहालांच्या अंगणात. इंग्रजांना सळो की पळो केले 1857च्या स्वातंत्र्य युद्धात. डलहौसीने काढला जाहीरनामा, दत्तक विधान नामंजूर. मी माझी झाशी नाही देणार, काढले स्फूर्तिदायक उद्गार. धन्यवाद. धन्यवाद वैजनाथ सर. मी माझी झाशी देणार नाही, थँक्यू. हे असं ठणकावूनपणे सांगणारी झाशीची राणी आपण आमच्या डोळ्यासमोर उभी केलीत. खूप खूप धन्यवाद. यानंतर थँक्यू सर. ज्योतिताई, तुम्ही सादर करताय? ज्योती लेकुरवाळे, तुम्ही सादर करा. हो आवाज येतोय ना माझा? हो हो, येतोय. येतोय. ज्योतिताई 7:30 वाजल्यापासून तयार आहेत. माझी लेकच होत नाही नाही, आणि त्यांचे वेटिंगचे एक्सप्रेशन मी ओळखले आणि त्यांना संधी दिली लगेच. थँक्यू खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. विषय झाशीचे उत्तर प्रदेशातील वाराणसीला भागिनीचा जन्म झाला. लेक ती भागीरथी मोरोपंतांची महाराणी झाली झाशीची. बालवयात आई देवाघरी गेली.
गंगाधररावांची भार्या झाली. धनुर्विद्या घोडेस्वारी शिकली. इंग्रजांपुढे कधीच नाही झुकली. मुंदर सारखी सोबतीला तळपती तलवार 1857च्या उठावाला. गुरु तात्या टोपेंकडून शिक्षण घेतले. श्री म्हणून हात मागे नाही हटले. महान अशी वीरांगना झाली. शेवटच्या श्वासापर्यंत लढली. गर्व आहे तुमचा आम्हाला नतमस्तक तुमच्या महान कार्याला. मरण समोर तरी नाही डगमगली. सैनिकांच्या मनात ज्योतीप्रमाणे धगधगली. नाही लागू दिला देह इंग्रजांच्या हाती. लढल्या अंतापर्यंत भारतभूमीसाठी. धन्यवाद. छान खूप सुंदर. थँक्यू. खूप छान. सुंदर. अप्रतिम. धन्यवाद. खूप सुंदर. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा फार मोठे कवी आहात. सगळ्यांचं एवढं मला प्रोत्साहन दिलं. ताई ज्योतिताई, तुमच्या कविता आम्ही ग्रुपवर वाचतो, खूप छान असतात. एक सांगू का ताई, खरं तर मला हा ग्रुप भेटला हेच मी नशिबाने. त्या ग्रुपला मी पहिल्यांदा कविता लिहायला लागले आणि त्याच्यामुळे मला कळलं की मी कविता लिहू शकते. वा वा वा. त्यामुळे ह्या ग्रुपची मी कायमच ऋणी राहील. आयुष्यात पहिला ग्रुप आहे माझा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. यानंतर रेखाताई तुम्ही सादर करताय. स्पीकर ऑन करा. कोण आहे त्यांनी आपली नावं सांगून सादरीकरण करा ना. स्पीकर ऑन करा. कोण राहिले? स्पीकर ऑन करा. माईक ऑन करा. रेखाताई माईक ऑन करा. हा झाला. बोला आता. येतोय आवाज येतो आता. बोला. नीट ऐकून येते ना आवाज? काय झालं आवाजाला? परत तुम्ही माईक बंद केला. कवितेची तयारी केली नाही असं म्हणतायत त्या. अरे बापरे. बरं. वाचून दाखवा ना. छाया उमरसकर आहेत का? नेटवर्क वीक आहे वाटतं. छाया उमरसकर आहेत. वाचा ना, माईक ऑन करून वाचा ना. एक मिनिट. शूरवीर, मी छाया उमरसकर सोलापूरहून बोलते. शूरवीर साहसी होती पराक्रमी ती. तलवारबाजीत तरबेजती, घोड्यावर रपेट मारी ती. व्यायाम कसरत नियमित करते ती. झाशीची राणी होती मर्दानी. झाशीच्या राणीवर प्रेम केले प्रजेने. ढळले अचानक सौभाग्य तिचे. कारभारी गेला देऊन हातात तिच्या कारभार. राज्य सांभाळले खंबीरपणे. धाडसी धोरणी होती झाशीची मानिनी. रणांगणी उतरली ती, हाती घेऊनी ढाल तलवार. होती ती मानिनी मर्दानी पोशाख चढवूनी उतरली रणांगणात. स्त्री सैन्याची फौज तिची लढली अंतिम श्वासापर्यंत. मेरी झाशी नाही दूंगी, नारा तिचा अखेरपर्यंत. धन्यवाद. खूप छान. मी पण पहिल्यांदाच वाचते. अरे वा. तरी इतकं सुंदर वाचन आहे. रावसाहेब मध्ये आहेत का? रावसाहेब मध्ये. हा, मग तुम्ही वाचन करा वाचन. थँक्यू मॅडम.
माझा नंबर उद्या होता, आज चान्स दिला, धन्यवाद. प्रथम सर्व सारस्वतांना नमस्कार. आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई. जीवाचं ग रान केलं जिन देशासाठी, जीवाचं ग रान केलं जिन देशासाठी, ती एक राणी लक्ष्मीबाई झाली विरंगणा मोठी. जीवाचं ग रान केलं जिन देशासाठी, ती एक राणी लक्ष्मीबाई झाली विरंगणा मोठी. लढली ती रे प्राणपणानं, लढली ती रे प्राणपणानं घेऊन तलवार हाती, लढली ती रे प्राणपणानं घेऊन तलवार हाती. इंग्रजांचे मुर्दे पाडले लावून विजय ज्योती. लढली ती रे प्राणपणानं घेऊन तलवार हाती, इंग्रजांचे मुर्दे पाडले लावून विजय ज्योती. लहानपणी नाव ठेविले मणिकर्णिका जपरे, लहानपणी नाव ठेविले मणिकर्णिका जपरे. मोरोपंत तांबे पिता आणि माता भागीरथी सपरे. लहानपणी नाव ठेविले मणिकर्णिका जपरे, मोरोपंत तांबे पिता आणि माता भागीरथी सपरे. लाडाने हो म्हणे तिला, लाडाने हो म्हणे तिला म्हणू म्हणू सर्व, लाडाने हो म्हणे तिला म्हणू म्हणू सर्व. झाशीसाठी लढली राणी लक्ष्मीबाई, आम्हा तिचा गर्व. झाशीसाठी लढली राणी लक्ष्मीबाई, आम्हा तिचा गर्व, आम्हा तिचा गर्व. धन्यवाद. खूप सुंदर रावसाहेब सर, खूप छान कविता सादर केली. हो सर, थँक्यू. यानंतर नमस्कार. अजून कोणी राहिलंय का? नाही, झालेत बहुतेक सर्वजण. ते वैजनाथ आता त्याने हात वर केला का? त्यांनी वाचली ना. रेखाताई होते ना, रेखाताई मी वाचलेले. रेखाताईंची राहिली होती ना अर्धवट. हा रेखाताई वाचली नाही त्यांनी. सिग्नल मिळत नव्हते मला वाटतं, म्हणून राहिली होती. माझाही आवाज ऐकायला आला ना ताई? सगळ्या व्यवस्थित? हो, तुमचा आला आवाज. रेखाताईंचा नाही आला. कोणी आहे तर म्हणा ना. पुणे आता दिसत नाहीये. रेखाताई वाचणार आहात का? तर माईक ऑन करा. रेखाताईंचा माईक बंद आहे. बंद दिसतोय, बंद आहे माईक, चालू नाही केलं. माईक बंद आहे त्यांचा. प्रवीण सर, अजून कोण दिसतायत का बघा? नाही, फक्त रेखाताई दिसत आहेत, पण त्यांचा स्पीकर ऑफ आहे. त्या बाजूला गेले असतील कदाचित. काय करायचं आपण पुढे? कंटिन्यू करायचं पुढे? मधुसूदन धानेकर सर आहेत ना आपल्या बरोबर? ज्येष्ठ उत्सुक आहोत सर. नाही, शेवटी वाचणार ना मी. हो हो हो. नाही वाचा, आता कोण नाहीये, वाचा सर. नाही, मॅडम 2 वाक्य बोलू का? बोला बोला. जी तलवार होती ना, तिचे वजन होतं 3.3 किलो 300 ग्रॅम होतं. तलवार जी होती तिचं वजन जे होतं 3.300 का 400 होतं, आणि ती सध्या ग्वाल्हेर संग्रहालयामध्ये आहे. अरे वा. आणि पूर्वी कशी पद्धत होती, इंग्रज एक हे होता, दर्शन व्हायचं नाही. मला लक्षात नाही, एक जॉन्सन काय लक्षात नाही माझ्या, त्यांना फक्त दर्शन झालं आणि त्यानं चित्र काढलेलं पुन्हा ते हे झालं. त्यांनीच बघितलेलं होतं त्यांना, बाकी इंग्रजांनी कोणीच पाहिलेलं नव्हतं. काढलं आणि तेच फोटोग्राफी झालं. त्यावेळी फोटोग्राफी वगैरे नव्हती. ते पण अनावधाने दामोदरने ते पडदा ओढल्यामुळे दिसलं ते. आता त्यावेळी फोटोग्राफी नव्हती, गैरसमज आहे लोकांचा. जॉन लेग म्हणून होते इंग्रज. हा हो, त्यांनी पाहिलं होतं. आणि तुमच्याबद्दल एक 2 वाक्य बोलतो मी सगळ्यांच्या बद्दल. लक्ष्मी आवाज गेला जरा. काव्यांगणी सावतांचे शब्द फुलता शब्दा नेट प्रॉब्लेम यायला लागला त्यांचा. आवाज